विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया. लढेंगे जीतेंगे, लढेंगे जीतेंगे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला, संत परंपरेला विवेकाच्या वाटेवरून घेऊन जाण्याचं काम हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अत्यंत कटिबद्धतेच्या अनुषंगाने केलं. त्यांना केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकमेव कामातून पाहणं हे अन्यायकारक ठरेल. त्यांचा एकंदरीत संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची धडपड आणि विवेक पुरोगामित्वाचा आग्रहाची व्यासंगता ही खूप व्यापक स्वरूपाची होती. जेव्हा ते एखादं वाक्य बोलत असत तेव्हा त्यांच्या बोललेल्या वाक्याला 1000 संदर्भ असणारा हा एक विश्वकोश देखील होता. आणि यांना समाजापासून हिरवून घेणारे कोण होते तर ज्यांना अविवेकी समाज निर्माण करायचा होता, ज्यांना स्त्री पुरुष समता मान्य नव्हती, ज्यांना अस्पृश्यता ही पुन्हा आपल्यावर लादायची होती, अशा विचारांनी डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या. आणि डॉक्टर दाभोळकरांचं कोणाशी सांपत्तिक जमीन जुमल्याचं कुठलंही किंवा किंबहुना वैचारिक वाद नव्हता. ते जे सांगत होते हे सर्वांना विचार म्हणून आणि एक समाज म्हणून मान्य होतं. मात्र प्रतिगामी या वाटेवरून हा महाराष्ट्र आणि समाज घेऊन घेण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेला जो खून आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, संविधानाचा, विवेकाचा हा खून आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. त्यांना कोर्टाने गुन्हेगार ठरवलं, त्यामुळे ते आरोपी नाहीत. आज रोजी ज्यांना जमानती मिळत आहे, या जमानती मिळणारे हे आरोपी नाहीत, तर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे. आणि अशांना जामीन मिळणं म्हणजे आपली न्याय व्यवस्थेवरच हा एक थेट स्वरूपाचा असणारा प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि त्यांच्या सोबत जर सरकार समाजसेवेला, समाज धुरिणीला आणि हा समाज समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या अंगाने गेला पाहिजे अशा व्यक्तीच्या खुन्यांना जर मदत करत असेल तर हा राष्ट्र म्हणून अपमान आहे, नागरिक म्हणून अपमान आहे. आणि सरकार आपल्याला कशा पद्धतीनं फसवत आहे याचं देखील हे उदाहरण आहे. या घेतलेल्या निर्णयाच्या, न्यायालयाच्या निर्णयाचा कशा पद्धतीने बोलतात याला मला माहिती आहे. मात्र हे भान असताना होऊ द्या माझ्यावर कंटेम्प्ट. मी या निर्णयाचा निषेध करतो आणि सरकारने या संदर्भामध्ये ताबडतोबीनं सुप्रीम कोर्टात जाणं अभिप्रेत आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं. वरकडनी कितीही गोड बोल घेवडेपणा केला तर जमणार नाही. आणि या आरोप सिद्ध झालेल्या आरोपींना पुन्हा गजाआड टाकावं ही देखील आज डॉक्टरांच्या श्रद्धांजलीच्या दिवसाच्या निमित्तानं माझी एक कार्यकर्ता म्हणून, एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून भूमिका आहे. कारण एक एक करत सगळ्यांनाच जामीन भेटलाय. डॉक्टर दाभोळकरांचा खूनच जाणीवपूर्वक झालेला आहे. थंड डोक्याने त्यांचा जो खून केलाय तो प्रतिगाम्यांचा एक असणारा अजेंडा आहे, संविधान विरोधकांचा एक अजेंडा आहे. आणि त्यांचा जामीन त्यांच्या गुन्हा सिद्ध झालेल्या गुन्ह्यांचाच म्हणेल मी, जामीन हा या देशामध्ये गुंडागर्दीला घातलेलं प्रोत्साहन आहे, हुकुमशाहीला दिलेलं प्रोत्साहन आहे. आणि जो पुरोगामी विचार आहे, जो संविधानाचा विचार आहे, त्या विचार करण्यावर तुम्ही घालणार तर कायदा तुमचं काही बिघडवणार नाही अशा प्रकारचा देखील संदेश या एकंदरीत प्रकरणातून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर, तुम्ही अभिवादन करताना तुम्हाला अश्रू अनावर झाले, काय सांगाल? कुटुंब गेलं पण सरकार केलं नाही कोणत्या जामिनाच्या विरोधात. कुठेतरी सरकार निष्क्रिय. मी आपली आधीच सांगितले की ते जाणून बुजून गेले नाही. मात्र उघड्या डोळ्याने महाराष्ट्र हे बघत आहे. सरकारमध्ये थोडीशी जरी लाज शरम जर असेल आणि संविधानाला आपण जर जुमानत असाल तर तातडीने महाराष्ट्र सरकार म्हणून आणि तपास यंत्रणा या नात्यानं हे दोन्ही जणी सुप्रीम कोर्टात गेले पाहिजे. कारण यांच्या खुन्यांना सोडणे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कुठे अधिक घटना घडू शकतात हा हवाला देत असताना सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस प्रशासनानं देखील सुमोटो या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात जायला हवं. भोंदू बाबा वाढलेले दिसतात, ते सोशल मीडियावर रील त्यांचे समोर येतात. ते अनेक आता याच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा हा नवीन एपिसोड आपल्या सगळ्यांच्या समोर येत असताना आता एक माणूस अनेक ठिकाणच्या अंधश्रद्धांशी कसा खेळतो याचा धोका डॉक्टरांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तो या ठिकाणी व्यक्त झाला. खरात बाबाच्या प्रकरणात काहीही न होणे आणि आता भोंदू बाबांची एकामागे एक शृंखला बाहेर येणे याचा अर्थ
डॉक्टर कोणत्या विचाराच्या विरोधात लढत होते हे महिवाना महाराष्ट्राच्या पुढे आलेलं आहे. आणि अशा प्रकारचे बंधुबाबा समोर प्रकरण येणे म्हणजे डॉक्टरांच्या नेतृत्वात तयार झालेला अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही, हा एकीकडे भाग आहे. तर दुसरीकडे सरकारला याच गोष्टीला खतपाणी घालायचं का, हा प्रश्न देखील उपस्थित